आज होता सुवासिनी घालायचा शेवटचा दिवस, त्यासाठी कालच आमंत्रण आलेलं होतं बरं का, पण काय करणार, जायला जरा नाही बराचसा उशीर झाला. आता जाईपर्यंत सुवासिनी पण जेवायला बसल्या होत्या. मग काय, त्यांचं आवरल्यानंतर आम्ही सगळ्यांनी निवांत जेवण केलं. खरं सांगायचं तर ह्या वर्षी ना खूप ठिकाणी सुवासिन म्हणून जेवण करायला गेले बरं का. जेवणामध्ये पुरणपोळी आणि सार भात बनवलेला होता. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ तेथेच गप्पा मारत बसले. दुपार होत आलेली होती. तेथून घरी आल्यानंतर काही काम पण नव्हतं म्हणून गेले होते बागेमध्ये फिरायला. तेथे मला दिसले 2 घोसाळे. आता घोसाळे म्हटल्यावर तर मी काय हटत नसते बर का. वेल खूपच उंच गेलेला होता. मग काठीने घोसाळे पाडून घेतले. इकडं झाडावर बऱ्याचशा पपया पिकून गेल्या होत्या, काही तर पक्ष्यांनीच खाल्लेल्या होत्या. म्हटलं जाऊ द्या, त्यांचा पण वाटा आहेच ना. त्यानंतर थोडीशी अपराजिताची फुलं तोडली, कारण मला आहे ना ब्ल्यू टी पिऊ वाटला होता. माझी बाग काय एवढी मोठी नाही बर का, छोटीशीच आहे, पण ती मला खूप आवडती. आता मला या बागेच्या परिसराचं आणखी काम करायचं होतं बर का, पण मी सध्या थांबलेली आहे कारण भविष्याचे निर्णय घेण्यात आणखी आम्ही थोडस कन्फ्युज आहे. आम्हाला आहे ना या घरामध्ये राहायला येऊन 4 वर्ष पूर्ण होत आली बर का, पण हे घर आहे ना आम्ही किती अचानक आणि संकटांमध्ये बांधलंय ना हे आमचं आम्हालाच माहित. हे घर फौजी साहेबांनी ना पूर्ण त्यांच्या कमाईतून उभं केलेलं आहे, कारण मला आणि माझ्या मुलांना राहायला पण जागा नव्हती. आता मला येथे आणखी खूप काही क्रिएटिव्ह बनवायचं होतं बरं का, आणि तेवढे पैसेही होते माझ्याकडे, पण मी सध्या ना सगळ्या गोष्टींना थोडस बाजूला ठेवलंय, कारण आणखी ना आमचे काही डिसिजन घ्यायचे फिक्स नाहीयेत. आता बागेतून घोसाळं काढून आणल्यावर लगेचच त्याची डाळ टाकून भाजी बनवली. आता घोसाळ्याची पातळ भाजी बनवायची होती, त्यासाठी आधी थोडीशी डाळ भिजत घातली. पिवळीच भाजी करायची होती, त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ, मिरची, शेंगदाणे आणि थोडेसे धणे दळून घेतले. भाजी बनवताना आता मी उन्हाळ्यामध्ये जो मसाला बनवलेला आहे ना तो टाकून थोडीशी जिऱ्याची फोडणी देऊन ना लगेचच भाजी टाकून घेतली. कढीपत्ता वगैरे पण टाकलाय बर का, पण आता बाई माणसांनी भाजी बनवायला घेतल्यावर त्यांना बरोबर लक्षात येतं काय टाकायचंय ते, त्यामुळे एवढं मी काय सांगत बसत नाही. भाजी बनवून झाल्यानंतर पाणी गरम व्हायला ठेवलं बर का, पण काय गॅसच संपून गेला. आता चला म्हटलं बरी कमाई झाली, तेवढं तरी बरं झालं की पाणी गरम झालेलं होतं. मग त्यामध्ये अपराजिताची फुलं टाकली आणि तसंच 5 मिनिट ठेवून दिलं. आणि यामध्ये थोडस मध टाकायचं. तयार आहे आपला ब्ल्यू टी. त्यानंतर निवांत बाहेर आवारामध्ये बसले. आता निवांत कसली आली, गॅस संपला म्हणजे टेन्शनच आहे बाबा डोक्याला. तेवढ्यात क्रिजचं चालू होतं की मम्मी माझा स्टडी घे म्हणून. आता या मुलांचा स्टडी घेता घेता माझेच निम्मे चॅप्टर पाठ व्हायला लागलेत. गॅस तर संपला होता, त्यामुळे चुलीवरच चपात्या करून लगेचच जेवण करून घेतली. इकडं खुशीचं चालू होतं स्केटिंग खेळायचं काम. मग बसले तिच्या सोबत